नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 जानेवारीच्या भागामध्ये प्रचंड थरार पाहायला मिळणार आहे. नागराज आणि प्रियाचा डाव आता पूर्णपणे उलटणार आहे, कारण महिपत गॅरेजमधून पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे आणि सुमन शुद्धीवर येताच तिने प्रियाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. हा सगळा गोंधळ अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचणार आहे. नेमकं पुढं काय होणार आहे, कोण अडकणार आहे आणि सत्य कधी बाहेर येणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागराज सुमनला घेऊन त्या गॅरेजमध्ये बाहेर शिफ्ट करत असतो. त्या गॅरेजमध्ये महिपतला कैद करून ठेवलेलं असतं. नागराज सुमनला तिथून बाहेर काढतो, पण सुमन पूर्णपणे बेशुद्ध असते. सुमनला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नसतं की तिच्या आयुष्यात एवढ्या भयानक पद्धतीने गोष्टी घडतील. विशेष म्हणजे हे सगळं नागराजनेच केलेलं आहे. स्वतःची बायको या सगळ्यात अडकलेली असताना सुद्धा त्याला जराही पश्चाताप नसतो. कोणताही विचार न करता तो पुढे जात असतो. इकडे अर्जुन आणि सायली गोडाऊनच्या लोकेशनपर्यंत पोहोचतात. त्याच वेळी नागराजला खिडकीतून दिसतं की अर्जुन, सायली आणि पोलीस त्याच्याकडेच येत आहेत. नागराज पूर्णपणे घाबरतो आणि स्वतःशीच म्हणतो, आता काय करू? महिपतला इकडून शिफ्ट कसं करू? सुमनलाही शिफ्ट करायचं आहे. तो लगेच सुमनला एका खुर्ची बसवतो आणि तिला बांधायला सुरुवात करतो. सुमन बेशुद्ध अवस्थेत तिथे बांधलेली असते. तो लगेच सुमनला एका खुर्चीवर बसवतो आणि पटकन तिच्या दोऱ्या सोडतो, कारण तिला शिफ्ट करायचं असतं. नागराज सुमनला आता बेशुद्ध करतो. सुमन बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. नागराज पटकन तिला घेऊन कसा बसा दुसरीकडे शिफ्ट करतो. इकडे अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर साहेब तिथे पोहोचतात. इन्स्पेक्टर सांगतात की हेच लोकेशन आपल्याला मिळालेलं होतं. त्याचवेळी नागराज महिपतच्या जवळ जातो. महिपत जोरजोरात ओरडत असतो. त्याचा आवाज बाहेरपर्यंत पोहोचतो. घाबरलेल्या नागराजने खिशातून बोळा काढून महिपतच्या तोंडात कोंबतो. महिपतचे हातपाय बांधलेले असतात. आता नागराज समोर सगळ्यात मोठं आव्हान असतं महिपतला इथून शिफ्ट करायचं. सुमनला तर त्याने आधीच केलेलं असतं, पण महिपत मात्र सतत ओरडत असतो. नागराजला काहीच कळत नाही की ही परिस्थिती कशी हाताळायची. आणि नेमक्या त्या क्षणी प्रिया वेळ साधून तिथे येते. तिने कपडे बदललेले असतात, हुडी घातलेली असती काळ्या कलरची. इकडे अर्जुन आणि सायली म्हणतात की आवाज याच बाजूने आलेला होता आणि सगळे त्या दिशेने जायला निघतात. प्रिया घाबरून नागराजला म्हणते, आता काय करायचं, सगळेजण इकडेच येत आहेत. तेवढ्यात प्रिया म्हणते, याला पकडा. महिपत मात्र जोरजोरात हसायला लागतो, कारण त्याला कळलेलं असतं की या दोघांची चांगलीच फसगत झाली आहे. प्रिया म्हणते की महिपतला आधी शांत करायला हवं, नाहीतर सगळा प्लॅन उद्ध्वस्त होईल. ती सांगते की तिने सगळी तयारी केलेली आहे. ती गुंगीचं औषध घेऊन आलेली असते. महिपतला खाली बसवून तोंडावर बोळा लावून त्याला शांत करायचा प्रयत्न करते. या सगळ्या वागण्यातून प्रिया अक्षरशः अट्टल गुन्हेगार असल्यासारखी दिसते. तिला कोणतीही लाज, भीती किंवा अपराधीपणाची भावना नसते. स्वतःच्या आई-वडिलांबद्दल ज्याला काही वाटत नाही, त्याला इतरांची काय पर्वा. यानंतर प्रिया अचानक बाहेर येते आणि वाचवा वाचवा असं ओरडायला लागते. हा सगळा प्लॅन खूप मोठा असतो. प्रिया सगळ्यांना गॅरेजपासून डिस्ट्रॅक्ट करते आणि तोपर्यंत नागराज महिपतला शिफ्ट करेल असा तिचा डाव असतो. प्रिया पटकन बाहेर जाऊन वाचवा वाचवा असं ओरडल्यामुळे सगळेजण त्या दिशेने धावतात. मग इकडे नागराज महिपतला तोपर्यंत पटकन शिफ्ट करतो. अर्जुन, सायली आणि पोलीस त्या आवाजाच्या दिशेने जातात, पण प्रिया मात्र मातीच्या ढिगामध्ये लपलेली असते, कुणालाही न दिसता. थोड्या वेळाने प्रिया परत येते आणि नागराजवर चिडते, मी सगळ्यांना तिकडे घेऊन गेले आणि तुम्ही इथे काय करताय? इकडे घरात वेगळाच गोंधळ सुरू असतो. अस्मिता, सचिन आणि कल्पना यांच्यात जोरदार वादावाद सुरू असते. जुने घाव पुन्हा उघडले जातात. अस्मिताला प्रचंड धक्का बसतो, पण सचिन तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. सावरता सावरता सचिन तिला धक्का देतो आणि अस्मिता खाली पडते व बेशुद्ध होते. आता कल्पनाताई अश्विनला कॉल करून पटकन बोलवतात. अश्विन सांगतो, अस्मिताला खूप स्ट्रेस आहे, तिची अवस्था गंभीर होत चालली आहे. इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा गॅरेजमध्ये येतात, कारण सायलीला आता समजलेलं असतं की आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच कोणीतरी वाचवा वाचवा म्हणून आपलं दुर्लक्ष केलेलं आहे. चला आपण परत त्याच गॅरेजमध्ये जायला हवं, कदाचित आपल्याला तिथेच काहीतरी भेटेल. आता ते तिथे आतमध्ये जातात व शोध सुरू करतात. त्यांना दोर, तेलकट कागद सापडतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की सुमन काकींना इथंच बांधून ठेवलेलं होतं, कारण सायलीला त्या कागदावर कालची तारीख दिसते. म्हणजेच हा कागद आज इथे आणलेला असावा असं त्यांना समजतं. तर मित्रांनो, या भागच्या शेवटी सर्वात मोठा ट्विस्ट दिसतो. महिपत पळून जाण्यात यशस्वी होतो. तो नागराजला फोन करून म्हणतो, तू फक्त नाग नाहीस तर तू विषारी नाग आहेस. पक्यालाही सगळं कळलेलं असतं. इकडे अर्जुनला अस्मिताच्या तब्येतीची बातमी मिळते आणि तो संतापतो. तो कॉलवरच कल्पनाताईंना म्हणतो की मम्मा, मी परत यायच्या आत मला सचिन अजिबात तिथे दिसलेला नकोय. प्रताप सचिनला घराबाहेर फेकतो. तो म्हणतो, तू आता आमच्या मुलीच्या आयुष्यात राहू शकत नाहीस. आम्ही तुला जावई म्हणून मानत नाही, तर तू इथून निघून जा. आणि सचिनला आता प्रताप घराबाहेर काढतो.
तर मित्रांनो, आजचा भाग पूर्णपणे धक्कादायक आणि थरारक असा होता. महिपतचं पळून जाणं, प्रियाचा खतरनाक प्लॅन आणि नागराजची वाढती अडचण यामुळे पुढील भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अशाच लेटेस्ट आणि एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.